हा माझा 284 आहे. 285 व्यायामशाळा, 286 मध्ये सेक्टर 1. आज नव्या मुंबईमध्ये एकच मैदान जो आमच्या जवळ आहे, NBSSच्या बाजूला, NBSS क्लब आहे त्याच्या बाजूला, नेताजी सुभाषचंद्र बोस. 4 वर्षापूर्वी करोनाच्या काळामध्ये एका कार्यक्रमाला मी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना त्या ठिकाणी उद्घाटनाला बोलवलं असता त्या ठिकाणी नाईक साहेबांनी पाहिलं की म्हणजे हे मैदान इतकं सुंदर आहे, चांगली जागा आहे. आणि मी त्या ठिकाणी नाईक साहेबांकडे मागणी केली. प्रशासक असल्यामुळे यांच्याकडे काय मागायची काय हेच नव्हती. परंतु मी दादांना सांगितल्यानंतर दादा बोलले, तुम्हाला एक 2 ओळीचं पत्र दे. आणि त्या ठिकाणी मी दादांना पत्र दिलं आणि त्या ठिकाणी स्टेज बांधण्यात यावा अशी मी विनंती केली. त्या दादांच्या म्हणण्यानुसार दादांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दूरध्वनी दिला आणि मला माझ्या लेटरवरती मागणी करायला सांगितली की त्या सदर जागेवरती एक स्टेज आणि तुला जे काय पाहिजे ते तिथे माग इथे खेळाडूंसाठी. आणि त्या ठिकाणी मागण्यात केल्यानंतर माझ्या विनंतीला यश आलं. दादांनी सांगितल्याप्रमाणे मला तिथे स्टेज बांधण्यासाठी मंजुरी मिळाली, बांधूनही झाला. आज बाजूला माझ्या विभागातील तसेच आजूबाजूच्या सेक्टर्समधल्या ज्येष्ठ नागरिक असतील, तिथले सकाळी मॉर्निंग वॉकिंग करणारी लोक त्या ग्राउंडच्या बाजूनीच जाण्याची वाट आहे, ट्रॅक आहे. तर त्याच्यामुळे काय होते की सकाळी मुलं क्रिकेट खेळत असतात, त्यांचा चेंडू बऱ्याच वेळा तिथे विरंगुळ आपला ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना तो चेंडू लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी जर चारी बाजूने जर सुरक्षा भिंत बांधली तर हा प्रकार काहीसा त्या प्रकारावर आळा बसेल. त्या ठिकाणी केवळ नव्या मुंबईचीच तरुण त्या ठिकाणी खेळण्यासाठी येत नाही, तर त्या पलीकडे असलेले शिवाजीनगर, गोवंडी, मानखूर या भागातून सुद्धा तरुण मुलं त्या ठिकाणी येतात. त्यामुळे काही खेळाडू येतात, काही गुंड प्रवृत्तीची लोक येतात, काही चुकीचा धंदा करण्यासाठी येतात. जर त्या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधली, त्या ठिकाणी एक गेट राहील, त्या ठिकाणी असलेल्या आपल्या लोकांना या नव्या मुंबईचं आयडेंटिटी बघून त्या ठिकाणी खेळायला आपण त्यांना प्रथम प्राधान्य देऊ. अशा पद्धतीमध्ये तिथे योजना करणं गरजेचं आहे. तर मी त्यासाठी आपल्याकडे मागणी केली. तर ह्या तिन्ही ठिकाणी या अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की ह्या तिन्ही गोष्टी आपण लवकरात लवकर सभागृह नेते आणि आपण सगळेजण घ्या आणि हे लवकर मंजुरी मिळेल अशी मी विनंती करतो आणि थांबतो. मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.